जॉईन नाही झालं. ओम श्रीं सर्वदेव परं करुणपरं ज्योत्यै नमः. ओम श्रीं सर्वदेव परं करुणपरं ज्योत्यै नमः. ओम श्रीं सर्वदेव परं करुणपरं ज्योत्यै नमः. ओम सच्चिदानंद परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. ओम सच्चिदानंद परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. ओम सच्चिदानंद परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. नमो दैवे महादैवे शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतां स्मतां सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यो त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो परभ्यो परपादुकाभ्यो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमस्तु अनघलक्ष्मीपतिपादुकाभ्यो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगदम्बा माता की जय. जय माता काली जय माता दुर्गे. जय माता काली जय माता दुर्गे. काली दुर्गे नमो नमः. काली दुर्गे नमो नमः. जय माता काली जय माता दुर्गे. जय माता काली जय माता दुर्गे. काली दुर्गे नमो नमः. काली दुर्गे नमो नमः. काली दुर्गे नमो नमः. काली दुर्गे नमो नमः. काली
नमः काली दुर्गे नमो नमः। जय माता काली जय माता दुर्गे, जय माता काली जय माता दुर्गे, काली दुर्गे नमो नमः काली दुर्गे नमो नमः काली दुर्गे नमो नमः काली दुर्गे नमो नमः काली दुर्गे नमो नमः। नमस्कार, मी चेतन संजय पाटील बुलढाण्यावरून बोलतोय। आज मला आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यामध्ये जी मालिका चालू आहे ओळख संतांची, या मालिकेमध्ये बोलायची संधी मिळाली आणि ती संधी मला उपलब्ध झाली, त्याबद्दल मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे खूप खूप आभार मानतो आणि संतोषजी गोडबोले यांचे पण खूप खूप आभार मानतो। त्यांनी हा जो मला संधी दिली, या संधीचा मी फायदा करून घ्यायची माझी खूप दिवसांची इच्छा होती। बघत होतो मी सगळे व्हिडिओज, बरीचशी माहिती मिळते नव्यान, ज्या संतांबद्दल आपल्याला माहिती नाही अशा संतांची पण बरीचशी माहिती मिळाली आणि माझी पण इच्छा होती बोलायची, तर आज भगवती कृपेने ही इच्छा पूर्ण होते, याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आज ओळख संतांची मध्ये ज्या संतांचा ओळख मांडण्याचे मी प्रयत्न करणार आहे त्यांचं नाव आहे वामाखेपा। वामाखेपा हे बंगाली संत आहेत। आई भगवतीच्या ज्या दशमहाविद्या आहेत त्यामधली एक विद्या म्हणजे तारा। या तारा जी महाविद्या, या तारा महाविद्येला तारापीठ या ठिकाणी तिची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। तिचे वामाखेपा हे निस्सिम भक्त होते। ज्याप्रमाणे कलकत्त्यामध्ये दक्षिणेश्वरला श्री रामकृष्ण परमहंस हे माता कालींचे निस्सिम भक्त होते, त्यांचे पुत्र होते, त्याचप्रमाणे तारापीठला वामाखेपा हे माता तारेचे फार निस्सिम भक्त आणि त्यांचे मानसपुत्र होते। तर या चरित्राची सुरुवात करायच्या आधी पहिले आपण थोडी प्रस्तावना ऐकूया। ज्याप्रमाणे सतीदेवीच्या विरहामुळे भगवान शिवशंकर सतीदेवीचं शरीर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विचरण करत होते, रोदन करत होते। यामुळे पूर्ण सृष्टीवर प्रलयाची आशंका होती, प्रलय येण्याची शक्यता होती। यावेळी भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्रांनी माता सतीच्या शरीराचे तुकडे केलेत आणि ते तुकडे जिथे जिथे पडले त्या ठिकाणी सतीपीठ तयार झाले। आता आपण त्याला शक्तिपीठ असं म्हणतो। त्याचप्रमाणे सती देवीचे जे 3 नयनमणी होते ते 30 योजनांच्या अंतरावर पडले त्रिभुज आकारामध्ये। त्यामधला पहिला जो नयनमणी पडला तो राजगीरजवळ मिथिलेत पडला, त्रियोगी नदीच्या किनारी। दुसरा जो मणी पडला तो पडला बाडगुगा जिल्ह्यामध्ये बांगलादेशमध्ये आणि तिसरा जो ऊर्ध्वमणी पडला नयनमणी माँ भगवती सतीचा तो पडला वीरभूम जिल्ह्यात बंगालमध्ये वीरभूम जिल्ह्यात रामपूर तालुक्यात द्वारका नदीच्या किनारी चंडीपूर या गावात महास्मशानामध्ये। हे जे ठिकाण आहे त्यानंतर हे ठिकाण तारापीठ शक्तिपीठ म्हणून महातारापीठ शक्तिपीठ म्हणून तयार झाले। या ठिकाणावर अनेक ऋषी महर्षी यांनी साधना केलेली आहे, अनेक साधक या ठिकाणी येऊन साधना करत होते। महत्त्वाचं म्हणजे महर्षी वशिष्ठांनी या ठिकाणी राहून आई भगवतीची साधना केली, तिला प्रसन्न करून घेतले। इतकं प्राचीन हे शक्तिपीठ आहे। अनेक साधकांनी इथे साधना केली। तसेच या ठिकाणी असेच एक संत जे येऊन पुढे साधना करतात ते आहेत वामाखेपा।
वामाखेपा यांचा जन्म बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील आटला या गावी झाला. सन 1837 महाशिवरात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये वामाखेपा यांचा जन्म या गावामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव होते राजकुमारी देवी आणि वडिलांचे नाव शर्वानंद चट्टोपाध्याय. शक्ती उपासक ब्राह्मण कुळामध्ये यांचा जन्म झाला. वामाखेपा यांचे खरं नाव वामाचरण चट्टोपाध्याय असे होते. ते आपल्या मातापित्यांचे दुसरे संतान होते. त्यांना एक भाऊ 2 बहिणी होत्या. त्यांच्या बंधूंचे नाव रामचंद्र, बहिणींचे नाव दुर्गादेवी आणि षोडशी. वामाखेपांच्या जीवनाबद्दल जाणायचं झालं तर जसं प्रत्येक भक्ताचं एक जीवन असते, त्याला लहानपणापासून त्याच्या देवाबद्दल एक ओढ असते, एक आस असते, एक प्रेम असते मनामध्ये. ते प्रेम वामाखेपांमध्ये लहानपणीपासूनच होतं. आई भगवतीची मातीची मूर्ती तयार करणे, तिचा शृंगार करणे, तिला नटवणे थटवणे, तिची आरती पूजा करणे, तिला नैवेद्य अर्पण करणे, अशा प्रकारचे खेळ वामाखेपा हे लहानपणी खेळत. आणि अशी सेवा करत 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 त्यांचं लहानपण जात होतं अगदी व्यवस्थित. शेवटी आई भगवतीचीच इच्छा ती त्यांच्याकडून साधना करून घेत होती लहानपणीपासून. एकदा ते त्यांच्या आईवडिलांसोबत तारापीठला गेले. तारापीठला गेल्यानंतर त्यांनी तिथे दर्शन घेतले ताराचे. तिथे एक असा प्रसंग घडला की दर्शन घेतल्यानंतर जेव्हा वामाखेपा त्यांच्या आईवडिलांसोबत परत त्यांच्या आटला गावी जाण्यास निघाले होते, त्यावेळी वामाखेपा मूर्छित पडले. आणि ती मूर्छा इतकी भयंकर होती की जवळपास 4 प्रहर लोटले तरी त्यांचा श्वास सुरू नव्हता होत. यावेळी त्यांच्या मातोश्री राजकुमारींनी तारेचा धावा केला, तिला विनवणी केली आणि त्यानंतर तिच्या आशीर्वादाने वामाखेपांची मूर्छा तुटली. वामाखेपा जेव्हा मूर्छेतून उठले तेव्हा त्यांच्या आईनी तारेला एक वचन दिलं होतं. त्यामध्ये असं सांगितलं होतं की हा जो माझा मुलगा आहे हा मी तुझ्या चरणांवर समर्पित करते, याचं संपूर्ण आयुष्य हे तुझं आहे. अशा प्रकारे वामाखेपांच्या आईंनी तिथे तारेला वचन दिलं होतं. असं करत करत वयाच्या 16व्या-17व्या वर्षापर्यंत त्यांची साधना चालू होती. ब्राह्मण कुळामध्ये जन्म असल्याकारणाने वैदिक शिक्षण त्यांचं सुरू होतं. नित्यनियमाने संध्या करणं, गायत्री मंत्राचा जप करणं, सगळ्या गोष्टी त्यांच्या होत होत्या. एक वेळ अशी आली की ते जेव्हा 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर परिवारामध्ये दुःखाची स्थिती निर्माण झाली आणि परिवाराचा योगक्षेम कसा चालवावा हा विचार त्यांच्या मनात आला. आणि म्हणून वामाखेपा हे झारखंडच्या बलुटी ग्रामी गेले. तिथे पण तारामातेचं मंदिर होते. त्या तारापीठात मंदिरामध्ये जाऊन ते तारेची नित्यनियमाने सेवा करू लागले. पण सेवा करत असताना त्यांचं मन तिथे रमेना, कारण की आजूबाजूचे जे पुजारी वर्ग होता तो खूप त्यांना त्रास द्यायचा. हे बिचारे भोळे भक्त हे अतिशय उत्कटतेने आपल्या आईची भक्ती करायचे, पण बाकीचे जे ब्राह्मण लोक होते, पुजारी लोक होते, ते त्यांना त्रास द्यायचे. एक दिवस कंटाळून त्यांनी तिथून परत ते चंडीपूर म्हणजे तारापीठला महास्मशानामध्ये परत आले आणि महास्मशानातच राहायला त्यांनी सुरुवात केली. रोज सकाळी उठणे, द्वारका नदीवर जाणे, आंघोळ करणे, तिचं पाणी घेऊन मंदिरात जाणे, तारामाईची आंघोळ करणे, तिची संपूर्ण पूजा करणे, असा त्यांचा दिनक्रम चालू होता. आतापर्यंत गुरुकृपा त्यांच्या जीवनात झाली नव्हती. आता तो योग जवळ आला होता. एकदा अमावास्येच्या रात्री ते नदी किनारी ध्यानधारणा करत बसले असताना त्यांना द्वारका नदीवरून चालत येताना एक योगी पुरुष दिसले, जे नदीवरून चालत येत होते. त्यांना पाहून
यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांना मातारांनी सांगून दिलं की हे तुझे गुरु आहेत म्हणून. जसे ते आले जवळ, हे वामाखेपा त्यांच्या चरणांवर अतिशय पडून गेले, जसं काही लोटांगण घातलं त्यांच्या चरणावर आणि त्यांना विचारलं की गुरुजी तुम्ही मला दीक्षा देणार का. त्या योग्यांचं नाव होतं गुरु कैलासपती. गुरु कैलासपतींची भेट ही त्यांना द्वारका नदीच्या किनाऱ्यावर झाली. गुरुजींनी त्यांना दीक्षेसाठी होकार दिला, पण त्यांनी सांगितलं की तत्पूर्वी तुम्ही तुमच्या मातेकडून दीक्षा मिळवण्यासाठी परवानगी घेऊन या. कारण की ही जी दीक्षा होती ही नैष्टिक ब्रह्मचार्याची दीक्षा होती. यामध्ये त्यांना गृहस्थाश्रमात जाता येणार नव्हतं. त्याच्यासाठी वामाखेपा हे आपल्या आटला गावी गेले. त्यांनी त्यांच्या आईची विनवणी केली. त्यांना सांगितलं की तारेची अशी इच्छा आहे की मला आता दीक्षा व्हावी, मला गुरुसुद्धा मिळालेले आहेत, गुरुकृपायोग माझ्या आयुष्यामध्ये झालेला आहे, तर आई तू मला परवानगी दे. ते तारेला बडी माँ म्हणायचे आणि त्यांच्या जन्मदात्रीला छोटी माँ म्हणायचे. तर ते म्हणालेत की छोटी माँ तू मला दीक्षेसाठी परवानगी दे. पण एका आईचं मन कसं काय लवकर हो म्हणणार. आईने परवानगी दिली नाहीत. वामाखेपा 2-3 दिवस तसेच उपाशी राहिले. अन्न पाण्याचा त्यांनी त्याग केला, तरीही आईने त्यांना परवानगी दिली नाही. मग एक दिवस अचानक कैलासपती गुरु त्यांच्या गावाला तारापीठवरून आटला गावामध्ये आले. आटला गावामध्ये आल्यानंतर त्यांच्या वामाखेपांच्या आईंची त्यांनी भेट घेतली. कैलासपती गुरूंनी त्यांना दाखवून दिलं की वामाखेपा जेव्हा लहान होते तेव्हा ते मूर्छा येऊन मंदिरात पडले होते आणि त्या ठिकाणी मानी जेव्हा मूर्छित असलेल्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढलं, त्यावेळेस तुम्ही मला एक वचन दिलं होतं तारामाला की माझा मुलगा मी तुला सुपर्द करते, तुझ्या चरणांवर मी त्याला सोपवून देते. ही वचनपूर्तता करायची वेळ आता आलेली आहे. असा जेव्हा दृष्टांत गुरु कैलासपतींनी वामाखेपांच्या आईंना दिला, त्याच्यानंतर वामाखेपांच्या आईंनी दीक्षा घेण्यासाठी वामाखेपांना परवानगी दिली. वामाखेपांची दीक्षा ही तारापीठला महास्मशानातच झाली होती. अश्विन नवरात्रामध्ये नवमीच्या दिवशी त्यांना गुरु कैलासपतींकडून रात्री दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे त्यांच्यासोबत घटना घडायला सुरू झाल्या. जसं काही त्यांना भूतप्रेत दिसणं, आत्मा दिसणं, आजूबाजूला नकारात्मकता दिसणं, जे काही अतृप्त आत्मे आहेत ते मोक्षासाठी कसे इकडे तिकडे सैरभैर होतात, कसे बेचैन असतात, ते त्यांना दिसायला सुरुवात झाली. हळूहळू करून त्यांना त्याच ठिकाणी क्रिया व्हायला सुरुवात झाली. आणि दीक्षा झाल्यानंतर अजूनही त्यांचं जे नातं होतं ते आपल्या आराध्य माँ भगवती तारेसोबत अजून घनिष्ठ झालं. ही जरी त्यांना दीक्षा झाली असली तरी अजून त्यांना तंत्राची दीक्षा झाली नव्हती. ते तंत्रामध्ये पारंगत नव्हते. तर वामाखेपांना तंत्रदीक्षा ही स्वामी मोक्षदानंदांकडून झाली. स्वामी मोक्षदानंद हे तारापीठ शक्तिपीठाचे तेव्हा मुख्य पुजारी होते. त्यामुळे मोक्षदानंदांकडून वामाखेपांना तंत्रदीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर रोज ते त्याचा अभ्यास करत ध्यानधारणेमध्ये त्यांचा पूर्ण वेळ जायला लागला. अशातच त्यांनी संपूर्ण ध्यानधारणा दिवसभर करायला सुरुवात केली. तहान नाही, भूक नाही, काहीच नाही. फक्त मुखामध्ये आपल्या आराध्य देवतेचं भगवती महातारेचं नाव आणि सगळी साधना करणे हे असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. याच्यातच जे मोक्षदानंद स्वामी होते तारापीठाचे मुख्य पुजारी, त्यांना माँ तारेकडून आज्ञा झाली की आता तुझ्या मोक्षाची वेळ आली आहे, आता तू तारापीठ सोड आणि काशीपुरीला जा, वाराणसीला जा. तर स्वामी मोक्षदानंदांनी सगळ्या पुजाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या सगळ्या आप्तस्वकीयांना सांगितलं की मला अशी आज्ञा झालेली आहे आणि आता मला जावं लागणार आहे वाराणसीला, तर मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो. त्यावेळेस त्यांनी वामाखेपांना पण सांगितलं. तर वामाखेपा म्हणालेत की मी पण तुमच्यासोबत येणार, काहीही करून मी पण तुमच्यासोबत येणार,
असा वामाखेपांचा हट्ट होता. आणि त्यांनी मोक्षदानंदांनी सांगितलं, तू एकदा मा ताराला विचार, ती काय म्हणते बघ, आणि त्याच्यानुसारच आपण ठरवू. वामाखेपांनी मा ताराला विचारलं, पण मा ताराचा नकार होता. तिचं म्हणणं होतं, तारापीठ सोडून तू कुठेही जाऊ नको. पण वामाखेपांनी काही ऐकलं नाही. त्यांच्या मनात मा अन्नपूर्णेश्वरीचं दर्शन घ्यायची इच्छा जागृत झाली होती. आणि त्यासोबतच मोक्षदानंदांनी असं सांगितलं होतं की आपण जाता जाता कलकत्त्याला जाणार आणि रामकृष्ण परमहंसांची भेट घेणार, तिथे दक्षिणेश्वरला मा भवतारिणीचं दर्शन घेणार. त्याच्यामुळे ही जी इच्छा होती ही अतिशय प्रबळ वामाखेपांच्या मनामध्ये झाली की आपल्याला वाराणसीला जायचं, त्याच्या आधी रामकृष्ण परमहंसांची पण भेट घ्यायची. म्हणून मोक्षदानंदांनी जेव्हा तारापीठ सोडलं तेव्हा वामाखेपा पण त्यांच्यासोबत गेले. सर्वप्रथम ते तारापीठवरून कलकत्त्याला गेले. कलकत्त्यामध्ये जे कालीपीठ आहे, शक्तिपीठ आहे, कालीपीठामध्ये ते दर्शनाला गेले. कालीपीठामध्ये गेला असताना तिथे एक प्रसंग असा घडला की जेव्हा वामाखेपा तिथे दर्शनाला गेले होते, महाकालीची आरती सुरू होती. आणि आरती सुरू असताना एकदम ज्योत विझून गेली आरतीची पुजाऱ्याच्या हातून. आणि सगळे पुजारींना आता वाटलं, अरे अपशकुन झाला, काय झालं, काही केल्या ती ज्योत लागेना. मग शेवटी वामाखेपा गेले, त्यांनी ती ज्योत लावली आणि महाकालीने त्यांच्या हाताने आरती स्वीकार केली. हे आरती स्वीकार केल्यानंतर सगळे जे पंडे लोक होते, ते सगळे पुजारी लोक होते, ते अचंबित झाले. आणि त्याच्यानंतर तिथे त्यांचा जय जयकार झाला. आणि नंतर मोक्षदानंदांसोबत वामाखेपा हे दक्षिणेश्वरला गेले. तिथे रामकृष्ण परमहंसांची भेट घेतली. रामकृष्ण परमहंसांची भेट घेतल्यानंतर तिथे मा भवतारिणीचं दर्शन घेतलं. वामाखेपांची गोष्ट अशी होती की त्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सगळीकडे मा तारास दिसायची, सगळीकडे मा तारास दिसायची. त्यांनी भवतारिणीचं दर्शन घेतलं. भवतारिणी म्हणजे महाकालीचं सौम्य रूप आहे. त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं पडलं की तारा आणि भवतारिणी दोघी जर का सोबत असल्या तर किती छान दिसतील. त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या ठिकाणी त्यांना जो दृष्टांत झाला तो असा झाला वामाखेपांना की मा तारा असो, मा भवतारिणी असो, मा काली असो, मा लक्ष्मी असो, मा सरस्वती असो, सगळ्या एकच आहेत. म्हणून सगुण रूप तरी त्यांनी वेगवेगळे घेतलेले असले तरी निर्गुणामधून आद्य पराशक्ती एकच आहे. त्यानंतर ते एकात्मतेकडे वळायला त्यांची सुरुवात झाली आणि त्यांनी त्या भवतारिणीमध्येच मा ताराचं दर्शन घेतलं. रामकृष्ण परमहंसांशी त्यांची साधनेविषयी चर्चा झाली, विचारांची देवाणघेवाण झाली. साधनेविषयीच्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी रामकृष्ण परमहंसांकडून शिकल्या. आणि तिथला त्यांचा मुक्काम 7 दिवसांचा होता. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा मुक्काम मोक्षदानंदांसोबत वाराणसीला हलवला. वाराणसीला मोक्षदानंदांसोबत जेव्हा वामाखेपा पोहोचले तर सर्वप्रथम त्यांची इच्छा होती की मा अन्नपूर्णेश्वरीचं दर्शन घ्यायचं आणि मग विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं. पहिले आईचं दर्शन घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. तर सर्वप्रथम गेल्या गंगा स्नान करायसाठी मोक्षदानंदांसोबत जेव्हा वामाखेपा गेले तेव्हा मोक्षदानंदांनी असा आदेश दिला वामाखेपांना की तू या पायरीवर बसून राहा, जोपर्यंत मी अंघोळ करून स्नान करून येत नाही तोपर्यंत तू इथून उठायचं नाही. वामाखेपा बसले. नामस्मरण अखंड सुरू होतं भगवतीचं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस लोटले तरी मोक्षदानंद काही परत येईना. मग 3 दिवसापासून यांच्या पोटात अन्नाचा दाणा नाही, पाणी नाही, काहीच नाही. मग जेव्हा त्यांना स्वप्नामध्ये मा तारेने सांगितलं की मोक्षदानंदांचा मोक्ष पूर्ण झालेला आहे, त्यांना मोक्ष मिळालेला आहे, असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा वामाखेपा त्या ठिकाणून उठले. त्यांनी स्नान वगैरे केलं, संध्या वगैरे केली आणि त्यानंतर अन्नपूर्णेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी ते निघाले. काशीला अन्नपूर्णेश्वरीचं दर्शन घेताना एक अशी घटना झाली की अन्नपूर्णेश्वरीची नैवेद्य आरती सुरू होती
आणि नैवेद्य आरती सुरू असताना तिथे ज्या पुजाऱ्यांनी जो नैवेद्य दाखवला होता देवीला, ती थाळी तिथून गायब होती. सगळे पुजारी शोधून राहिले, थाळी कुठे गेली, थाळी कुठे गेली. आणि वामाखेपा तेव्हा एका ठिकाणी बसलेले होते. 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा दाणा नाही, भुकेनी व्याकुळ. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली भगवतीला, काय ग तू आई, तू स्वतः अन्नपूर्णेश्वरी आहे, म्हणतेस की तुझ्या काशीपुरामध्ये कोणीच उपाशीपोटी राहत नाही. बघ मी 3 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही, आणि कशी ग तुझी करुणा, तुला दया येत नाही का माझी. असं त्यांचं आपल्या भगवतीशी बोलणं सुरू असताना एक म्हातारी बाई, विधवा बाई, ती थाळी घेऊन, ज्या थाळीमध्ये अन्नपूर्णेश्वरीला नैवेद्य दाखवला जातो काशीमध्ये, ती थाळी घेऊन त्यांच्यासमोर आली. आणि वामाखेपांसमोर आल्यानंतर त्यांना म्हणाली, बाळा तू 3 दिवस झाले काही खाल्लं नाहीस, पहिले खाऊन घे. आणि वामाखेपांना समजलं की ही दुसरी कोणी नसून मा भगवती अन्नपूर्णेश्वरी आहे. त्यांनी तिला नमस्कार केला आणि तो अन्न ग्रहण करायला सुरुवात केली. पण 2-3 घास घेतल्यानंतरच सगळे पुजारी तिथे जमा झाले आणि त्यांनी बघितलं की माच्या ताटामधलं हा कोण खाऊन राहिला, हा नैवेद्य खाणारा हा माणूस कोण. आणि कुठलाही विचार न करता, वामाखेपांचं कुठलंही स्पष्टीकरण न ऐकता त्यांनी वामाखेपांना मारायला सुरुवात केली. खूप मारलं वामाखेपांना. मारल्यानंतर वामाखेपा रडायला लागले. आणि त्यावेळेस त्यांना आठवलं की मा ताराने सांगितलं होतं, तू तारापीठ सोडून कुठेच जायचं नाही, आणि तू माझं ऐकलं नाही आणि तू काशीला गेला. भटकत होते. त्यांची मनस्थिती चांगली नव्हती. कुठे जावं, काय करावं काहीच सुचेना. मोक्षदानंद सोबत होते, त्यांना मोक्ष मिळालेला. आता परत तारापीठला कसं जायचं, काही मार्ग सुचत नव्हता. मा गंगेच्या किनाऱ्यावरून चालत जंगलांमध्ये भटकत एका ठिकाणी ते बसल्यानंतर त्यांना मूर्छा आली आणि ते मूर्छेतून तिथे पडले. त्यानंतर मा तारा त्यांच्या स्वप्नात आली, त्यांना जागं केलं, त्यांना दिशा सांगितली की या दिशेने तू जा आणि परत तू तारापीठला येऊन पोचशील. असं जेव्हा मा तारेने त्यांना सांगितलं तेव्हा वामाखेपा तडक तिथून निघाले. कुठून आली ती शक्ती माहीत नाही, ती भगवतीची कृपा. तिथून निघाले आणि चालत तारापीठला पोचले. आणि तारापीठला पोचल्यानंतर ताराच्या दर्शनाला गेले, तिच्या चरणांवर लोटांगण घातलं, नतमस्तक झाले आणि म्हणाला, आई माफ कर, तू सांगितलं होतं पण मी तुझं ऐकलं नाही, याच्यानंतर असं कधीच होणार नाही. आणि तेव्हा त्यांच्या साधनेचा जोर इतका होता आणि भगवतीची कृपा इतकी त्यांच्यावर वाढत गेली की त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना भगवती दिसायची आणि त्यांचा वार्तालाप व्हायचा भगवतीसोबत, मा तारासोबत. तेव्हा मा तारा म्हणे की तू माझ्या थाळीतला नैवेद्य ग्रहण कर, तू स्वतः खा, माझ्या आधी तू खा. आईची आज्ञा म्हणून वामाखेपांनी सरळ त्या थाळीमधला नैवेद्य खाल्ला, जे की अजून मा ताराची नैवेद्य आरती व्हायचीच होती. पण नैवेद्य दाखवायच्या आधीच त्यांनी तो नैवेद्य खाल्ला. आणि पुजाऱ्यांनी जसं पहिले त्यांच्यासोबत झालं होतं काशीला, त्याचप्रमाणे तारापीठ ज्या मंदिरामध्ये मा भगवतीसमोर पुजाऱ्यांनी त्यांना बडवलं, खूप मारलं, रक्ताच्या धारा व्हायला सुरुवात झाला. अशा परिस्थितीमध्ये ते परत महास्मशानात गेले आणि एका जागी निश्चित पडून राहिले. पण ही जी घटना झाली होती, या घटनेमुळे मा ताराचं मन कुठे ना कुठे दुखावल्या गेलं होतं. तिला हे सहन झालं नाही की आपल्या मुलाला कोणी असं मारते, आणि ते पण माझी स्वतःची आज्ञा असताना तो बिचारा आज्ञेचं पालन करायला गेला आणि तरी त्याच्यासोबत अशी वर्तणूक लोकांनी केली. हे मा तारेला खपलं नाही. त्याच्यानंतर मा तारा ही तिथल्या जे संस्थान आहे, वीरभूम संस्थान होतं, तिथली जी राणी होती, राणी भवानी देवी, हिचे तेव्हा नवरात्राचे व्रत सुरू होते. राणी भवानी देवीच्या स्वप्नामध्ये मा तारा गेली आणि तिला सांगितलं की हा माझा आदेश आहे की उद्यापासून जेव्हाही माझी पूजा होईल, जेव्हाही मला नैवेद्य दाखवण्यात येईल, त्याच्या आधी नैवेद्य हा वामा खाईल, वामाखेपा हा नैवेद्य खातील. आणि हा नैवेद्य पहिले ते खातील, नंतर मला दाखवण्यात येईल, आणि सरते शेवटी
जे विश्वेश्वर शंभू तिथे महादेवाचं मंदिर आहे त्यांना तो नैवेद्य देण्यात येईल. हा माझा आदेश आहे आणि उद्यापासून याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा दृष्टांत मा तारेंनी राणी भवानी देवी यांच्या स्वप्नामध्ये जाऊन दिला. आणि त्यानंतर तर आतापर्यंत तिथे अशी परंपरा आहे की सर्वात पहिले पूजेनंतर जो काय नैवेद्य असतो तो वामाखेपांना दाखवण्यात येतो त्यांच्या समाधीस्थळावर. त्याच्यानंतर मा तारेला नैवेद्य दाखवण्यात येतो आणि त्याच्यानंतर महादेवांना नैवेद्य दाखवण्यात येतो. अजूनही ही परंपरा कायम आहे. बाकीचे जे आपण कधी विचार केला तर असं कुठे बघायला मिळत नाही. पण ही एक अनोखी अशी जागा आहे की ज्या ठिकाणी सर्वप्रथम भक्ताला नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर त्याचा आराध्य जो आहे नैवेद्य ग्रहण करतो. या घटनेनंतर वामाखेपान हे तारापीठ मंदिराचे मुख्य पुजारी झाले आणि त्यांनी तिथेच राहून जनकल्याण करायला सुरुवात केली. आपल्या साधनेच्या बळावर, आई भगवतीच्या कृपेच्या बळावर लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांना मार्गदर्शन करणं, भक्ती मार्गावर लावणं अशा प्रकारचा त्यांचा जो कार्यक्रम होता तो रोजचा सुरू झाला. वामाखेपांच्या चरित्रामध्ये आपण जर का बघितलं तर लहानपणापासून तर मुख्य पुजारी होईपर्यंत आणि नंतरही लोकांना मदत करेपर्यंत, लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करेपर्यंत एक गोष्टी जी होती ती अशी होती की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या आराध्यापोटी जी उत्कट भक्ती होती ती कधी कमी नाही झाली. भलेही त्यांनी लोकांकडून त्रास घेतला, त्यांना हिणवण्यात आलं, तरी ती भक्ती वाढत गेली. या भक्तीच्या बळावरच इतकी त्यांचं प्रचंड शक्ती झाली की ते लोकांसमोर चमत्कार आपोआप घडायला सुरुवात झाली. लौकिक अर्थाने आपल्याला वाटते की हा माणूस काय करून राहिला किंवा हे संत काय करून राहिले, पण नंतर गेल्यानंतर असं समजते, नंतर नीट बघितल्यानंतर असं समजते की ही काही औरच गोष्ट आहे. ज्या ठिकाणी आपली बुद्धी चालत नाही, ज्या ठिकाणी बुद्धीचं संपूर्णपणे नायनाट होतो, अशा ठिकाणानंतरच्या ज्या गोष्टी घडतात ते म्हणजे खरं अध्यात्मातले चमत्कार. जोपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी वापरणार तोपर्यंत तुम्हाला ना भगवतीचं स्वरूप कळणार, ना तुमच्या आराध्याचं स्वरूप कळणार. कारण की बुद्धीच्या पलीकडे आहे, जो परमपिता परमेश्वर आहे तो या बुद्धीच्या पलीकडे आहे. अशाच प्रकारचा एक चमत्कार वामाखेपांचा झाला होता. लोकांना असं वाटायचं की हे मदिरेचं प्राशन करतात, सर्रास मदिरा पितात. तर एक भक्त त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला की बाबा, तुम्ही इतकी साधना करता, इतकी पूजा करतात, इतकी भक्ती करतात आणि तुम्ही मदिरेचं प्राशन करता. तेव्हा वामाखेपा म्हणाले, मी मदिरा कुठे पितो, तुला प्यायचं आहे का, मी तुला देतो, ही मदिरा नाही आहे. आणि तो भक्त म्हणाला, नाही तुम्ही मदिराच पितात आणि मला ही काही प्यायची नाही. वामाखेपांनी जबरदस्ती त्याला ती मदिरा दिली आणि त्यांनी जेव्हा पिलं तेव्हा ते दूध होतं, मदिरेचं रूपांतर दुधामध्ये झालं होतं. तेव्हा त्या भक्ताच्या डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला सुरुवात झाल्या. त्या भक्तांनी त्यांची माफी मागितली, म्हणाले, बाबा मी तुम्हाला ओळखायमध्ये कमी पडलो. यावरून वामाखेपा म्हणालेत की हे मी जी पिऊन राहिलो हे ना मदिरा आहे, ना दूध आहे, ना काहीच नाही. हे जे आहे त्या भगवतीने दिलेलं अमृत आहे, त्याचं प्राशन मी करून राहिलो. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यानुसार त्याला तसा अनुभव येतो. अशा प्रकारची सेवा करत असताना आई भगवतीची वामाखेपा यांनी तिथे मठाची स्थापना केली आणि त्यांची एक परंपरा सुरू केली. त्यानंतर वामाखेपांचे शिष्य तिथे व्हायला सुरुवात झाली. त्यातले त्यांचे प्रथम शिष्य म्हणजे ताराखेपा आणि द्वितीय शिष्य त्यांचे स्वामी निगमानंद. स्वामी निगमानंदांचे जे शिष्य आहेत ते स्वामी राम हे नंतर शंकराचार्य पदापर्यंत पोहोचले. ही सगळी परंपरा वामाखेपांकडून सुरू झाली. वामा म्हणजे त्यांचं नाव वामाचरण होतं, म्हणून त्यांना वामा असे म्हणत.
आणि खेपा, खेपा या शब्दाचा अर्थ असा होतो, खेपा म्हणजे वेडा, बंगालीमध्ये खेपा म्हणजे वेडा, अवघड आपण त्याला म्हणू शकतो किंवा अवलिया म्हणू शकतो, की सामान्य दृष्टीने जर का आपण बघितलं तर आपल्याला हे जगावेगळं वाटणार, अशा प्रकारचा ते वागणूक करायचे, त्याच्याने त्यांना खेपा असं म्हणत. त्यांची आशीर्वाद द्यायची पद्धतही वेगळी होती. जसे काय अनेक जे संत होऊन गेलेले आहेत, त्यांची अवलिया होऊन गेलेले आहेत, ते आशीर्वाद द्यायचे, कोणाला लाथ मारायचे, कोणाला थापण मारायचे, अशा प्रकारे वामाखेपा पण हे आशीर्वाद द्यायचे. आणि म्हणून त्यांचं नाव हे वामानंतर खेपा हे त्यांच्यावर बिरुदावली असल्याप्रमाणे आता वापरतात. वामाखेपा असंच त्यांना म्हणतात. आणि ही खेपा परंपरा अजूनही सुरू आहे. आणि या खेपा परंपरेचे जे प्रमुख असतात तेच तारापीठ मंदिराचे मुख्य पुजारी असतात. आणि अजूनही ही परंपरा तारापीठला सुरू आहे. अशीच आई भगवतीची सेवा करता करता 1911 वामाखेपा हे निजानंदामध्ये विलीन झाले. आईच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी प्राण त्यागला. माँ तारा त्यांना स्वतः खाऊ घालायला यायची. त्यांच्या माँ तारेच्या मांडीवर वामाखेपा झोपायचे. ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंसांसोबत माता काली असायची, त्याचप्रमाणे वामाखेपांसोबत माँ तारा असायची. अशा प्रकारे हे अतिशय छोटंसं असं चरित्र त्यांचं होतं. जास्त काही बाकी लोकांसारखं त्यांचं कार्य सांगण्या इतकं तर अजून काही नाही आहे. पण त्यांचं कार्य जे आहे ते भौतिकदृष्ट्या जरी आपल्याला दिसत नसलं तरी आध्यात्मिकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे. अजूनही त्यांची ऊर्जा इतकी प्रचंड आहे त्यांच्या समाधीस्थळावर, की जितके काही साधक लोक आहेत, तंत्रमंत्र यंत्राची साधना करतात, त्यांना लवकर सिद्धी मिळण्यासाठी ते सर्वप्रथम वामाखेपांची प्रार्थना करतात. प्रत्येक शक्तिपीठाचा एक भैरव असतो. जसे 52 शक्तिपीठ आहेत, 52 शक्तिपीठांचे 52 भैरव आहेत. पण तारापीठ महाशक्तिपीठ हे असं शक्तिपीठ आहे, या शक्तिपीठाचे 2 भैरव आहेत. एक जो भैरव आहे तो उन्मत्त भैरव त्या ठिकाणी आहे असं लोक म्हणतात. पण आताचे जे भैरव आहेत, तो जो भैरव आहेत ते वामाखेपा यांनाच तारापीठाचे भैरव असं म्हणतात. अशी प्रचंड शक्ती त्यांची अजूनही त्या ठिकाणी आहे. कुठेही बसलेल्या साधकांना ते मदत करतात, अजूनही सूक्ष्मामध्ये जाऊन मदत करतात. आणि माँ भगवतीच्या चरणांशी यासाठी खूप मोठी मदत करतात. जितके काही तंत्रमंत्राचे साधक आहेत ते त्यांची पण पूजा करतात. आणि अशा प्रकारे ते अजूनही सर्वांवर कृपा करून आहेत. साधा भक्त असो, साधक असो, सगळ्यांवर त्यांची कृपा सुरू आहे. यामधून आपण एक गोष्ट अशी समजू शकतो की जोपर्यंत मनामध्ये भक्ती नाही आणि भाव नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. आता ओळख संतांची हा जो कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने, यामागचा उद्देश तर एकदम चांगला आहे की सर्वांना वेगवेगळ्या संत जे होऊन गेलेत त्यांच्या कार्याबद्दलची माहिती मिळावी, त्यांनी जे काय कार्य करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल लोकांना ओळख व्हावी, सर्व संतांची ओळख व्हावी. पण यातून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये तुम्ही पहा, कोणीही असो, भाव हा महत्त्वाचा आहे आणि भक्ती ही महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी भाव आणि भक्ती नाही त्या ठिकाणी सगळं व्यर्थ आहे. आजकालच्या जगामध्ये पण लोक साधना करतात, देवाचं कुळकुळाचार, व्रतवैकल्य सगळ्या गोष्टी करतात. पण त्या गोष्टीमध्ये प्रेमाची कमतरता असते, कृतज्ञतेची कमतरता असते. करायचं म्हणून करणं किंवा कर्तव्य म्हणून करणं असे बरेचसे लोक करतात. हां, असं केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या ज्या देवाची तुम्ही साधना करता किंवा सगळी पूजा करतात त्याचे आशीर्वाद तर मिळतील, कृपा पण होईल त्याची, पण त्याच्या हृदयात तुम्हाला स्थान मिळणार नाही. त्याच्या हृदयात जर का स्थान मिळवायचं असेल तर सर्वप्रथम मनामध्ये भक्ती असणं जरुरी आहे आणि त्या भगवंतासोबत तुमचं कोणतं ना कोणतं नातं असणं खूप जरुरी आहे. तुम्ही जर का त्याला देव म्हणून त्याची पूजा केली किंवा आई भगवतीची देवी म्हणून पूजा केली तर ते देव आणि देवीसारखेच तुमच्यावर कृपा करणार. पण जोपर्यंत तुम्ही त्यांची आई बाबा म्हणून पूजा करत नाहीत किंवा कोणी मित्र म्हणून पूजा करत नाही किंवा कोणी अजून कोणतं नातं लावून पूजा करत नाही, तोपर्यंत हा जो प्रचंड कृपासागर आहे त्यांचा, प्रचंड आशीर्वादाचा जो स्रोत आहे त्याचा वर्षाव आपल्यावर होणं शक्य नाही आहे.
बरेचसे संत असे आहेत ज्यांनी वात्सल्य भावामध्ये देवाची भक्ती केली, की त्या ठिकाणी देव त्यांचे संतान आणि ते देवाचे माता पिता असे होते. यामधून देव तर आपल्याला काही मागत नाही, काही देवाची साधना करतो, लोकांनी अनुग्रह घेऊन ठेवलेले आहेत, ते आपल्या आराध्याचा नामजप करत असतात, सगळ्या गोष्टी करत असतात. पण एक असं, जोपर्यंत तुम्ही नातं तयार करत नाही तुमच्या देवासोबत, तोपर्यंत ह्या गोष्टी पाहिजे त्या वेगाने समोर जाणार नाही. साधना होणार, तुमची कृपा होणार, तुमच्यावर गुरूंची कृपा होणार, सगळ्या गोष्टी होणार, पण जोपर्यंत नातंच निर्माण नाही होणार, तो आपलासा कसं काय वाटेल तुम्हाला? आता जर का तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुम्हाला पैशांची फार गरज आहे, किंवा तुमचे पैसे संपले, कुठे हरवले, आणि तुम्हाला त्यावेळेस पैसे पाहिजे, तर रस्त्यांवरचा अनोळखी माणूस तुम्हाला पहिले पैसे देईल, की जो तुमच्या ओळखीचा माणूस आहे तो तुम्हाला लगेच मदत करेल? जो ओळखीचा माणूस आहे तोच लगेच मदत करेल, अनोळखी माणूस पटकन मदत करणार नाही. हीच गोष्ट इथे आहे. तुम्ही भलेही त्या देवाची पूजा करता, साधना करता, सगळं करता, पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत नातं निर्माण करत नाही आणि त्याच्याशी तुमची ओळख व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी, आपली साधना समोर जायला फार उशीर होतो. त्याच्याच्यानी प्रत्येक ज्या गोष्टी आहेत आयुष्याच्या, दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या ज्या क्रिया करतो, प्रत्येक क्रियेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या भगवंताला तुम्ही समाविष्ट करून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी, जर का तुम्ही गाडी चालवत असाल, ड्रायव्हिंग करत असाल, तर त्या ठिकाणी तुमच्या देवाला प्रार्थना करा, प्रभू मी ही गाडी चालवून राहिलो, पण माझ्याऐवजी तुम्हीच या ठिकाणी बसून हा सगळा गाडा चालवावा. त्याच्यानंतर समजा गृहिणी जर का स्वयंपाक करत आहेत स्वयंपाकघरामध्ये, तर त्या जगदंबेला, अन्नपूर्णेश्वरीला प्रार्थना करा, की आई मी तर स्वयंपाक करून राहिली, पण तू इथे आणि स्वतः स्वयंपाक कर. असे जेव्हा जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या भगवंताला समाविष्ट करून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर तो इतकी कृपा करतो आपल्यावर, की तो आणि आपण वेगळे आहोत हा भ्रम पूर्णपणे चालला जातो. एकात्मतेच्याकडे आपली वाटचाल सुरू होते. आद्य शंकराचार्यांनी जे अद्वैत मांडलेलं आहे, परमपिता परमेश्वर, आत्मा आणि परमात्मा एकच आहेत, त्या मार्गावर चालायला आपण लागतो आणि ती सुरुवात होऊन जाते. फार कठीण असं काही नाही आहे. व्रतवैकल्य नाही करायचे आहेत, पूजा अनुष्ठान नाही करायचे आहेत, फक्त त्याला आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त समाविष्ट करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जसं तुम्ही काही नवीन पदार्थ जरी केला, तर तो सर्वात प्रथम त्याला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे त्या गोष्टीचा, आणि मग आपण खाल्लं पाहिजे. आपण जी मूर्ती ठेवलेली ती जर का नुसतीच मूर्ती म्हणून तुम्ही मानलात, तर त्या ठिकाणी त्या गोष्टीत प्राण येणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही तिथे मानाल की हो हा भगवंत समोर खरंच बसलेला आहे, आणि आपण जर का खात आहोत तर त्याला पण दिलंच पाहिजे, म्हणून त्याला जर का पहिले दिलं तर त्याची जी कृपा येईल ती खूपच येईल, आणि तो तिथे जिवंतपणा यायला सुरुवात होऊन जाईल. आता संत नामदेवांची खीर खाल्लेली आहे पांडुरंगाने, एवढं मोठं उदाहरण आहे आपल्यासमोर. ऐकायला लोकांना खोटं वाटते, पण ही गोष्ट खरीच आहे. ज्या उत्कटतेने संत नामदेवांनी प्रार्थना केली होती पांडुरंगाची, त्याला विटेवरून खाली यावंच लागलं आणि खीर खावंच लागली. अशी ही भक्ती आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते, आणि नंतर जो कृपेचा वर्षाव होतो तो कधीच थांबत नाही, कधीच थांबत नाही. आपल्याकडे आता बघा, हा महामारीचा काळ सुरू आहे, अजूनही किती दिवस राहणार माहीत नाही. पण आपण एक विचार केला का, की आपण इथे आहोत, किती लोक वारलेत, किती लोकांचे घरं बर्बाद झालेत, किती लोकांना आता समोर काय करावं हे सुचून नाही राहिलं. पण अशा महामारीच्या काळामध्ये त्या परमपिता परमेश्वराची अशी कृपा आहे आपल्यावर, की आपण अजून जिवंत आहोत, श्वास घेऊन राहिलो, आपली नित्यकर्म करून राहिलो. आषाढी कार्तिकी वारी महामंडळावर हा जो कार्यक्रम आहे हा ऐकून राहिलो, रोज वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत, त्याचा आनंद घेऊन राहिलो. कोणामुळे हे आहे? ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घेतात, सगळी गोष्ट बरोबर आहे, पण काळजी घेऊनही लोकांचा मृत्यू होऊन राहिला, पैसा असूनही लोकांचा मृत्यू होऊन राहिला. शेवटी हा भगवंत आणि आपले गुरुच आपले रक्षण करून राहिले.
हा जो श्वास सुरू आहे हा त्याच्या कृपेने सुरू आहे, आपल्या गुरूंच्या कृपेने सुरू आहे, त्या भगवंताच्या कृपेने सुरू आहे. आपण हा विचार करतो का की आपण दिवसभरात त्याला किती वेळा धन्यवाद देतो? किती वेळा धन्यवाद देतो? दिवसातून रात्री झोपताना एकदा जरी तुम्ही त्याला धन्यवाद दिला ना, खूप खुश होऊन जातो तो. दिवसातून एकदा त्याला फक्त धन्यवाद द्या की हे परमेश्वरा, आजचा दिवस तू मला दाखवला, आजच्या दिवसात हे कामं माझ्याकडून तू करून घेतले आणि आजचा दिवस अशा अशा पद्धतीने तुझ्या कृपेने माझा गेला, याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद. जेवढी कृतज्ञता तुमच्यामध्ये असेल ना, तेवढी त्याची कृपा तुमच्यावर व्हायला सुरुवात होऊन जाईल. बरेचसे लोक असे असतात, देवाला मागतात, काम करून घेतात आणि काम करून झाल्यावर धन्यवादच देत नाही. देवाला तुमच्या धन्यवादाची काही गरज नाही आहे, पण ही आपली जबाबदारी आहे की आपण त्याला धन्यवाद म्हणावं. जोपर्यंत धन्यवाद नाही म्हणणार तोपर्यंत भाव जागृत होणार नाही, जोपर्यंत भाव जागृत होणार नाही तोपर्यंत भक्ती व्यवस्थित होणार नाही, आणि जोपर्यंत भक्ती होणार नाही हा मनुष्य जन्म पूर्ण व्यर्थ चालला जाईल. 84 लक्ष योनींमधून पार पडल्यानंतर हा मनुष्य देह मिळतो, आणि हा मनुष्य देह असा एकमेव देह आहे की याच्या मार्फत तुम्ही मोक्ष मिळवू शकता, मोक्षाच्या मार्गावर जाऊ शकता. शेवटी मोक्ष देणं न देणं ही गुरूंची इच्छा, परमेश्वराची इच्छा, पण तुम्ही याचा उपयोग तर करून घेऊ शकता. ध्यान, धारणा, जप, नामस्मरण याच्या मार्फत तुम्ही त्याच्या जवळ पोचू शकता. आणि बरेचसे जे साधक लोक आहेत त्यांच्यामध्ये मीपणाची पण फार मोठी भावना अशी असते की मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, टमुक केलं, ही ध्यानधारणा केली, ही साधना केली. अशावरही काही लोक अडकून थांबतात त्या ठिकाणी, पुढचा रस्ता मिळत नाही. अरे तुम्ही करणारे कोण आहात? हे सूर्य त्याच्या कृपेने उगवतो, चंद्र त्याच्या कृपेने येतो, हे जितके काही ऋतू आहेत त्याच्या कृपेने चालून राहिले, सगळ्यांमध्ये व्यवस्थित गती चालू आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, तिन्ही ज्या सृष्टीमधल्या घटना आहेत त्या अगदी व्यवस्थित चालून राहिल्या. उत्पत्ती, स्थितीलय प्रदाता भगवान दत्तात्रय आहेत. उत्पत्ती, स्थितीलय तिन्ही गोष्टी त्या करून राहिलेत, आणि त्याला गती देण्याचं काम ही मा भगवती करते. या सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या, चराचरांमध्ये श्वास सुरू आहे, सगळ्या घटना होऊन राहिल्या, तुमचा श्वास सुरू आहे. त्याला तुमच्याकडून काहीच नको, फक्त एक धन्यवाद पाहिजे दिवसामधून की हे परमेश्वरा, आजचा दिवस तू माझा असा असा घालवला, त्याबद्दल तुझ्या चरणांवर खूप खूप धन्यवाद. इतकंच दिवसातून बोलत जा, बाकी काही अपेक्षित नाही त्याला. इतके संतांची आपण ओळख आतापर्यंत करून घेतली, जाणून घ्यायचा प्रयत्न केला. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की परमेश्वराशी तुम्ही जवळीक साधा, त्याला तुमच्या आयुष्यामध्ये समाविष्ट करायचा प्रयत्न करून घ्या. आणि मला असं वाटते की या सगळ्या संतांच्या चरित्रामधून आपण हाच बोध घेतला पाहिजे की कसा आपली भावजागृती करावी आणि भक्तीच्या मार्गावर कसं पुढे चालावं. अशा प्रकारे आपण याच्यातून जर का बोध घेतला तर हा जो आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने राबविलेला जो कार्यक्रम आहे खूप यशस्वी होईल. याच्यातल्या 10 जणांना जरी फायदा झाला ना तर ही जी सेवा आहे ही परमेश्वर खूप चांगल्या प्रकारे ग्रहण करेल आणि स्वीकार करेल. आणि आपण पण जी ही सेवा करून राहिलो हे तर एकदम चांगली गोष्ट आहे, धर्मजागृतीच्या मार्गासाठी पण एकदम चांगलीच गोष्ट आहे. तर माझं फक्त इतकंच जाता जाता एवढंच म्हणणं आहे की जितके काही संतांचे चरित्र झाले, आज माझ्याकडून पण आई भगवतीने जे चरित्र सांगून घेतलं वामाखेपांचं, सांगण्याचा उद्देश एकच होता की त्या संतांच्या मध्ये असलेला भाव आणि उत्कट भक्ती सगळ्यांना कळावी आणि त्या भक्तीमधून प्रेरणा एक जागृत व्हावी मनामध्ये. दैनंदिन जीवनातल्या तर गोष्टी घडतच राहणार, संसार आहे सगळ्यांचा, संसारातल्या गोष्टी घडतच राहणार, पण कुठेतरी एक ती प्रेरणा जागृत व्हावी मनामध्ये की जर का मी रोज 3 माळा करतोय नामस्मरणाच्या तर 3च्या 5 व्हाव्यात, मी थोडीशी कमी सेवा करतोय तर थोडीशी जास्त सेवा व्हावी. हाच यामागचा एक उद्देश असा आहे. संतांची माहिती तर कळतच राहणार, पण हाच याच्या मागचा उद्देश असा आहे आणि तो सगळ्यांनी ग्रहण करावा. आता ती अशी प्रार्थना मी परमेश्वराच्या चरणावर करतो की जितके काही लोक हे संतांची ओळख ऐकून घेतील, माहिती ऐकून घेतील, त्यांच्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या फरक पाडायला सुरुवात कर, त्यांच्यावर कृपा कर, अशी प्रकारची मी प्रार्थना परमेश्वराच्या चरणांवर करतो. आणि आज या ठिकाणी मला आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांनी आणि सर्व संतोषजी गोडबोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलण्याची संधी दिली.
सर्वांनी व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि काय चूकभूल माझ्याकडून झाली असेल बोलताना, काय चुकीचं माझ्याकडून बोलण्यात आलं असेल तर त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण थोडंफार जी काय माझी अल्पमती आहे त्याच्यानुसार जे आई भगवतीने माझ्याकडून बोलवून घेतलं ते तुम्ही गोड माना अशी मी विनंती करतो सर्वांना. आणि सर्वांना नमस्कार करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. बोल जगदंबा माता की जय.